एक मोठी बातमी समोर येते। बीड बस स्थानकातील 60हून अधिक बसेसची तोडफोड करण्यात आलेली आहे। बस स्थानकातील कंट्रोल रूम देखील फोडण्यात आलाय। बस स्थानकात उभ्या असलेल्या बसची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे आणि तब्बल 1000 लोकांचा जमाव अचानक बस स्थानकात घुसून ही तोडफोड करण्यात आली असल्याचं कळतंय। बीडमध्ये ही घटना घडलेली आहे। बीडमध्ये बस स्थानकातील कंट्रोल रूम देखील फोडण्यात आलेला आहे। बीड बस स्थानकातील 60हून अधिक बसेसची तोडफोड करण्यात आली आहे आणि या बस स्थानकातील कंट्रोल रूम देखील फोडण्यात आलेला आहे। बस स्थानकात उभ्या असलेल्या बसची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली असल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 1000 लोकांचा जमाव हा अचानक बस स्थानकात घुसला आणि बस स्थानकात घुसून ही तोडफोड करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नेमका काय प्रकार घडलाय? आता मी बीड शहरातल्या बस स्थानकावरती उभा आहे आणि बीड शहरातल्या बस स्थानकातलं हे दृश्य आहे। आपण हा कंट्रोल रूम आहे बस स्थानकातला, त्याच्या काचा आपण बघतोय, सर्वत्र काचाच काचा झालेला आहे। हा कंट्रोल रूम देखील एका जमावानं फोडला। संध्याकाळच्या साधारणतः 7-7:30 वाजेच्या सुमारास हा जमाव जो आहे तो शहरातून ठिकठिकाणी तोडफोड करत थेट बस स्थानकामध्ये घुसला आणि बस स्थानकात आल्यानंतर बस स्थानकातल्या बसेस आणि कंट्रोल रूम जो आहे तो या जमावानं लक्ष केला आणि या तोडफोडीमध्ये अशा पद्धतीने कंट्रोल रूमची पूर्णतः मोडतोड झालेली आहे। बीड शहरातल्या या बस स्थानकामध्ये महाराष्ट्रभरामध्ये बसेस सोडल्या जात्या। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांबरोबरच राज्याच्या इतरही भागात या बस स्थानकातून बसेस ज्या आहेत त्या रवाना केल्या जातात। मात्र अचानकपणे 1000चा जो माप आहे तो या बस स्थानकामध्ये शिरला आणि त्यानंतर त्यांनी या बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसेस ज्या आहेत त्यांची अशा पद्धतीनं तोडफोड केली। ही दृश्य आपण बघतोय। प्रत्येक बसची जी फ्रंट काच आहे ती अशा पद्धतीनं तोडलेली आहे, तोडफोड केलेली आहे। 1-2 नव्हे तर तब्बल 55 ते 60 बसेसची या ठिकाणी असलेल्या उभ्या असलेल्या बसेसची तोडफोड करण्यात आलेली आहे। बीड बस स्थानकातलं हे चित्र आहे। ही संभाजीनगरला जाणारी बस आहे, तर काही बसेस ज्या आहेत त्या औरंगाबाद असतील, मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये जाणाऱ्या बस असेल, अशा ठिकाणची ही सगळी दृश्य आहे। ही बस स्थानकामधली मी आपल्याला थेट दृश्य दाखवतोय। बस स्थानकातून ज्या वेळेला बाहेर येतो त्यावेळेला अशा मोठ्या प्रमाणामध्ये बसेस ज्या आहेत त्या पार्क करण्यात आलेल्या होत्या। कोणत्याही बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणून बाहेर काढल्या जात नव्हत्या। मात्र जमाव जो आहे तो अचानकपणे बीड शहरामधून अशा पद्धतीनं बस स्थानकामध्ये घुसला। जवळपास 1 ते 2000 लोकांचा हा जमाव जो आहे तो अशा पद्धतीनं बस स्थानकात शिरला आणि त्यांनी अशा पद्धतीची ही नासधूस जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि संपूर्ण शिवनेरी बसेस असतील किंवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इतर ज्या लाल बसेस असतात, लालपरी, त्याची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे आणि या तोडफोडीनंतर पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो या बस स्थानकावरती तैनात करण्यात आलेला आहे आणि या पोलिसांच्या बंदोबस्तामुळे संपूर्ण बस स्थानकाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। खरं तर ही दृश्य आपल्याला पुरेशी आहे की कशा पद्धतीनं नासधूस जी आहे ती या आंदोलकांनी केलेली आहे। हिंसक झालेला एक जमाव जो आहे तो अचानकपणे या बीड शहराच्या बस स्थानकामध्ये घुसला आणि त्यानंतर या जमावाने अचानकपणे घुसल्यानंतर या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवरती दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय स्थानकातील कंट्रोल रूम देखील फोडण्यात आलेला आहे आणि या तब्बल 60 एसटी बसेसची ही तोडफोड केलेली पाहायला मिळते।